समन्वयाची भाषा करत आहेत, परंतु दुसऱ्या पातळीतले नेते मात्र एकमेकांच्या पक्षांवरती आरोप करतायत। अब्दुल सत्तार यांनी तर थेट भाजपवरती आरोप केला की भाजपचं मुंडकं छाटतंय। या नेत्यांना काही समज दिली जाणार आहे की या संदर्भात भूमिका काय असणार आहे? नाही, ह्या विषयासंदर्भात कालच आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी मराठवाड्यातील आणि छत्रपती संभाजीनगरमधील जेवढे आमचे आमदार आहेत त्यांच्याबरोबर बैठक घेतली आणि या विषयासंदर्भातला खुलासा आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी केलेला आहे। त्यामुळे हा विषय हा माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांची चर्चा करून या संदर्भातला जो निर्णय आहे जो अब्दुल सत्तारांनी स्वतः प्रसार माध्यमातून तो डिक्लेअर केलेला आहे। सत्तारांनी आज पुन्हा भाजपवरती टीका केली। आज सकाळी पुन्हा एकदा त्यांनी टीका केली आहे की आम्ही निधी मिळण्यासाठी काम होण्यासाठी उठाव केला, परंतु तो निधीच आम्हाला मिळत नाही, त्यामुळे आता आम्ही करायचं काय? असं कुठेही बोलले नाहीत आणि या संदर्भात माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व वरिष्ठ नेत्यांशी काल चर्चा केलेली आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर संदर्भातला जो उमेदवारी अर्ज आहे ते अर्ज ते मागे घेतील आणि आज जसं रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितले 17 उमेदवार जे अधिकृत उमेदवार आहेत ते माहितीचे उमेदवार आहेत। आता आम्ही पक्ष पातळीवर ही निवडणूक लढवत नाही, ही निवडणूक आम्ही माहितीच्या माध्यमातून लढवत आहोत। त्यामुळे जे 17 उमेदवार आहेत ते माहितीचे उमेदवार आहेत, ते काही भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी असे उमेदवार म्हणून आहेत, त्यांना माहितीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे। त्यामुळे माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे या 17 ते 17 उमेदवारांना विजयी करायची। काल उदय सामंतांनी तुमच्या उपस्थितीमध्ये सर्व कोकणातल्या आमदारांची एक बैठक झाली। या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं की जुईली दळवी यांनी जो उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो मागे घेतला जाईल, परंतु तत्पूर्वी काही खडाजंगी झाली, काही वादविवाद झाले अशा प्रकारची माहिती मिळते। कितपत तथ्य आहे आणि उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत त्या? एक असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था कोकणच्या उमेदवारीच्या संदर्भात मी आदरणीय देवेंद्रजींचे आभार मानले, आताही मानतो। शिंदे साहेबांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो की या सगळ्या बाबतीमध्ये ज्या वेळेला केंद्रीय नेतृत्वाने निर्णय दिला तर त्याचं पूर्णपणाचं समर्थन या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं। खरं आहे की काल उदय सामंत यांच्यासोबत माझी बैठक झाली, उदय सामंत त्या ठिकाणी होते, भरत गोकाले होते, महेंद्र थोरे होते, निलेश राणे होते, राजन साळवी होते, त्याच्यानंतर उदय सामंत यांचे बंधू आमदार किरण सामंत त्या ठिकाणी होते, रायगड जिल्ह्यातील सुद्धा आमदार त्या ठिकाणी होते। आमची चर्चा खेळीमेळची झाली, आमच्या चर्चेमध्ये कुठेही काय वादविवाद नाही झालेले, कारण दीर्घकाळ आम्ही सुद्धा जिल्ह्यामध्ये एकत्रित काम केलेलं आहे आणि कालच सूचित करण्यात आलं, कारण जसं शिंदे साहेबांनी त्यांना सूचना दिल्याप्रमाणे ते अर्ज मागे त्या ठिकाणी घेणार आहे। अनेक ठिकाणी बंडखोर जे आहेत ते नॉट रिचेबल होत असल्याचं पाहायला मिळते। खास करून नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर जे आहेत गणेश गीते ते आता नॉट रिचेबल झालेले आहेत, त्यामुळे ते उमेदवार अर्ज मागे कसे घेणार आणि उमेदवार अर्ज ते कायम ठेवतील असं म्हटलं जाते। दुसरीकडे संजय राऊतांनी विधान केलं आहे की त्याच ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार आहे तर त्या ठिकाणी आमचा मुख्य शत्रू हा शिवसेना शिंदे गट आहे असं त्यांनी म्हटलं आहे। एकंदरीतच भाजपला ते पाठिंबा देऊ शकत अशा तिथल्या बंडखोर उमेदवार आम्ही भाजपला पाठिंबा देऊ, शिंदे सेनेचे उमेदवार दराड यांचा पराभव करू, सर्व समारोप करतो। ते समारोपच करतो। आपल्याला सर्वांना माहित आहे या सर्व निवडणुकांमध्ये आपण पाहिलं असेल की जे मतदान आहे आणि मतदारांना जी असणारी जी आपण ज्याला गोळाबेरीज ज्याला म्हणतो ती पाहिली तर महायुतीला 100% विजय मिळणारच आहे आणि आम्ही आमच्या बरोबर असणारे महायुतीतल्या प्रत्येक ज्यांनी अर्ज भरला आहे त्या सर्वांशी चर्चा करणारच आहोत, चर्चा करतच आहोत आणि चर्चा करून त्यांचे अर्ज जे बंडखोर दिसत आहेत असं वाटतं आहे त्यांचे अर्ज हे 100% मागे घेतले जातील याची आम्हाला तरी निदान पूर्ण खात्री आहे। त्यामुळे आम्हाला चिंता काय आहे तर आम्हाला चिंता याची आहे की हे सर्वच्या सर्व आम्हाला आमच्या नेत्यांनी आज असं सांगितलं की तुम्ही तिघांनी जा आणि आज पत्रकार परिषदेमध्ये
अधिकृत उमेदवारांची घोषणा करा. तर फक्त आम्ही आज त्यापुरतंच आलेलो आहोत. अधिकृत उमेदवार कोण आहेत, हे 17च्या 17 कोण आहेत, त्यांची आज घोषणा करावी म्हणून आज आम्ही इथे भाऊ, बैठकीला आलो. शेवटचा प्रश्न सुशांत. चव्हाणसाहेब आणि तटकरे साहेबांना प्रश्न आहे. तुम्ही हा दावा करता आहात की महायुतीचे 17ही उमेदवार निवडून येथील आवश्यक संख्या. तुम्हाला शंका आहे का? नाही, शंकेचा विषय हा आहे की अहिल्यानगर असेल किंवा पुणे असेल, तिथे जे तुम्ही उमेदवार निवडलेले आहेत, वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी पक्षात आदल्या दिवशी प्रवेश केलेल्या व्यक्तीला 24 तासात उमेदवारी जाहीर होते. नेमके निकष काय होते या लोकांना उमेदवारी देण्यासंदर्भात? दुखंडे साहेब, पत्रकार परिषदेमध्ये सर्व विषयाची चर्चा करणं हे अपेक्षित नसतं. आजची पत्रकार परिषद अधिकृत माहितीचे उमेदवार कोण असावेत या संदर्भात आहे. चहापान आहे. चव्हाण साहेब, अधिकृत उमेदवारांसंदर्भातच मी निकष विचारले. निकष सांगण्याची निकष जे असते, दुखंडे साहेब, निकष विजयाच्या दृष्टिकोनातून निकष नाराजी असते तर हे उमेदवार निवडताना निकष काय होते? तटकरे साहेबांना हा प्रश्न आहे आणि तुम्हालाही हा प्रश्न आहे. दोन गोष्टी दुखंडे साहेब, आपण मला वाटतं कोणाकडून हा प्रश्न घेऊन आलाय या संदर्भात आपल्याला प्रतिप्रश्न विचारावा असं मला वाटतं. आपल्याला कदाचित कल्पना नसेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात महायुतीमध्ये ज्या वेळेला निर्णय प्रक्रिया ज्या होत असतात, त्या निर्णय प्रक्रिया या जाहीरपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्याची प्रथा आणि परंपरा अजून सुरू झालेली नाही. ती कदाचित विरोधी पक्षांमध्ये असेल, अजून महायुतीमध्ये सुरू झाली नाही. चालू झाली की तुम्हाला ती नक्की सांगू. सर्वांचे मनापासून धन्यवाद. आजची पत्रकार परिषद महायुतीचे उमेदवार या संदर्भात आपण सर्वांनी वेळ दिला. आपण सर्वांनी